नमस्कार, माझे नाव आहे दीपेश राजेंद्र लुंगाडे व मी इयत्ता 8वी मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे रिव्हर क्लिनिंग बोट. आपण नद्या पाहतो ते कितीतरी प्रदूषित झालेले आहे. त्यामुळे फॅक्टरीचा कचरा, आपण टाकलेला कचरा, तसेच इतर कचरा त्यामध्ये असतो. हे साफ करण्यासाठी आपल्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे रिव्हर क्लिनिंग बोट. आपल्याला नदीचे पाणी हे दैनंदिन जीवनामध्ये लागते, जसे की पिणे, खाणे, आंघोळ करणे या सर्व गोष्टींमध्ये नदीच्या पाण्याचाच उपयोग होतो. याचा आपल्याला जाणीव असेलच. त्यामुळे हा प्रोजेक्ट मी तयार केलेला आहे. हा प्रोजेक्ट पूर्णतः वेस्ट वस्तूपासून बनलेला आहे, त्यामुळे त्याचा एक बेनिफिट देखील आहे. तर याचं एम आहे की नदींमधून सर्व कचरा आपल्याला गायब करायचा आहे व तसेच स्वच्छता बाळगायची आहे. यामध्ये मटेरियल वापरलेले आहे जे म्हणजे प्लास्टिक बॉटल, जे की तरंगायला मदत करेल, कारण त्यांची डेन्सिटी जी असते ती कमी असते. त्यानंतर वापरलेलं आहे वूड पीसेस वापरलेलं, कारण त्यांची पण डेन्सिटी कमी असते, ते पण फ्लोट करायला मदत करतात. तसेच त्यांच्या मदतीने फ्रेम बनवलेले आहेत. ओल्ड डीसी मोटर आणि बॅटरीचा वापर देखील केलेला आहे. यामध्येच आपल्याला मदत होईल. वायर, स्विच आणि प्रोपेलरचा वापर केलेला आहे. त्याच्या मदतीनेच मागे पुढे आपण घेऊ शकतो. तसेच यामध्ये कार्डबोर्ड, प्लास्टिक शीट हे पण वापर केलेले आहेत. बॉडीसाठी नेट पण वापरलेली आहे. तसेच आता हे आहे मटेरियल ना वगैरे कसं चालते. आपण आता प्रयोगाकडे वळूया. प्रयोगामध्ये हे आहे कन्व्हेयर बेल्ट. ही कन्व्हेयर बेल्टच्या मार्फत सर्व कचरा हा यावर घेतला जातो. हे आहे डबा, ज्यामध्ये सर्व सामान बसलेले आहे. हा कचरा इथून उचलून यामध्ये पडतो. तसेच हे सौर ऊर्जेवर चालते. याचे बेनिफिट सुद्धा आहेत. आपण सुरू करूया. ही या प्रकारे चालते. हे आहे कटर, जे की सर्व गवत जी पण याच्या जवळ येईल ती सर्व कटली जाईल व आपल्याला फायदा होईल. तर एका रिपोर्टनुसार दर 100 नद्यांपैकी 46 नद्या या पोल्युटेड असतात. यासाठीच हा प्रोजेक्ट किती उपयुक्त आहे हे आपल्याला समजले आहे. तर मी हा प्रोजेक्ट सादर करतो. धन्यवाद.